हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. SY.BComला असताना आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट बघितलं, पण कॉस्टमध्ये दोन्ही कंपोनंट्स असतात, एक डायरेक्टचा आणि एक इनडायरेक्टचा. ओव्हरहेड्स म्हणजे फक्त इनडायरेक्ट कॉस्ट असते. सो आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. क्लासिफिकेशनचा पहिला जो टाईप आहे फंक्शन वाइज क्लासिफिकेशन. सेकंड जो टाइप आहे तो आहे एलिमेंट वाइज क्लासिफिकेशन. यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे बिहेवियर वाइज क्लासिफिकेशन. After that, normality wise classification. And last, control wise किंवा controllability classification. So there are 5 points of classification of cost: function, element, behavior, normal and control. So functions means मराठीत त्याला कार्य असं म्हणतात आणि कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये जे कार्य चालतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यानुसार आपल्याला फंक्शन्स वाइज ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन करायचं आहे. यामध्ये पहिला जो पॉइंट आहे फर्स्ट इज फॅक्टरी ओव्हरहेड्स. या फॅक्टरी ओव्हरहेड्सलाच दुसरे इतरही नावं आहे, ज्याला प्रोडक्शन ओव्हरहेड्स पण म्हटलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स पण म्हटलं जातं, वर्क्स ओव्हरहेड्स पण म्हटलं जातं. सेकंड जो टाईप आहे तो आहे ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेडला पण इतर नावं आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स पण म्हटलं जातं, मॅनेजमेंट ओव्हरहेड्स पण म्हटलं जातं, इस्टॅब्लिशमेंट ओव्हरहेड्स पण म्हटलं जातं. सो चार नावं आहेत. 3 नंबरला जे ओव्हरहेड्स आहेत ते आहेत सेलिंग ओव्हरहेड्स आणि 4 नंबरला जे आहेत डिस्ट्रीब्युशन्स ओव्हरहेड. So according to function wise there are 4 points. First one is factory overheads, second one is office overhead, third one is selling overheads and fourth one is distribution overheads. After that, element wise overhead. So there are 3 elements, but under overhead concept we have to take only indirect portion. So indirect material, first one is second one is indirect labor, third one is indirect expenses. आणि ओव्हरहेडच्या डेफिनेशनमध्ये पण हे 3 पॉईंट आपण बघितले. indirect material plus indirect labor plus indirect expenses is known as, or we can say is equal to
overheads. Behavior wise classification, again there are 3 points under behavior. First one is fixed overhead, second one is variable overheads, third one is semi variable overhead. After that, normality wise classification, there are 2 points under this concept. First one is normal overheads, and second one is abnormal overheads. And last, controllability wise, or we can say control overheads. First one is, and second one is uncontrollable overheads. First one is controllable, overheads. So this is what the classification of overhead. In next lecture we are going to see the explanation of all these points with suitable examples. Okay, so हे जे क्लासिफिकेशन आहे हे लक्षात ठेवा. थेरी क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रत्येक जे सब पॉईंट आहे याचं विश्लेषण बघणार आहोत आणि त्यासोबत त्याचे उदाहरणं पण बघणार आहोत. थँक्यू.